हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळ्यात गरमागरम भजी खायची मजा काही औरच असते. चला तर त्यासाठी आपण बनवणार आहोत कुरकुरीत बटाटा भजी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बटाटे, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, कोथिंबीर, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा. चला तर आता मी बटाटा सोलून घेतलेला आहे. त्याच्या मी सारख्या स्लाईस करून घेते आहे. त्या स्लाईस तुम्ही स्लायसरने केल्या तर अतिउत्तम. स्लायसरने कशा सारख्या स्लाईस होतात. बघा तर आता आपण डो बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी 4 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. 1.5 ते 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेते आहे. आणि त्यावर आता आपण 1 चमचा मी मक्याचं पीठ घालून घेते. मक्याच्या पिठाने कशी टेस्ट जरा आपली वाढणार आहे भज्याच्या पिठाची. आणि ओवा मी थोडासा हाताने चोळून घेतलेला आहे. आणि त्यावर आता मी मिरची आणि जिऱ्याचा ठेचा घालून घेते आहे. थोडा बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि चवीप्रमाणे मीठ. आणि ऑलरेडी मी ठेचा घातल्यामुळे थोडं तिखट कमी घालते आहे. आणि हळद, धनेपूड. हे सगळं बॅटर आता आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि मी यात सोडा बिलकुल घालत नाही आहे. आणि पाण्याच्या साहाय्याने आपण थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे बॅटर घट्ट ठेवणार नाही आहे. मी हे थोडं पातळच करून घेते आहे. कारण हे बॅटर बघा मी आता कोणत्या कन्सिस्टन्सीमध्ये करते आहे. त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपण केल्याने ना भजी एकदम कुरकुरीत होतात. आणि बटाट्याची पण टेस्ट छान येते. आणि आवरण एकदम पातळ असल्यामुळे बटाटे खूप छान लागतात. तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि मला सांगा केल्यावर कसे झालेत ते, आणि कमेंट्समध्ये सांगा. बघा आपलं बॅटर अशा प्रकारे राहणार आहे. आणि मी इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्याचा आता आपण 3 ते 4 पळ्या मोहन आपण त्या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत. कारण आपण सोडा घातलेला नाही आहे. आणि मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. त्यामुळे आपले बटाटे भजी ना कुरकुरीत होणार आहे. बघा आता आपण स्लाईस बटाट्याचे एक एक घालून बॅटरमध्ये तळायला घेतो आहे. आणि हा आवरण आपलं एकदम पातळ राहणार आहे ना, त्यामुळे बटाटे भजी इतके टेस्टी लागणार ना. तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसे झाले ते. आणि कमेंट्स करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा तर आता हे आपले तळून होतात आहे. मीडियम फ्लेमवर मी तळून घेते आहे हे. आता याला आलटून पालटून आपल्याला तळून घ्यायचं आहे. यात तुम्ही तेलाच्या ऐवजी सोडा पण घालू शकता, पण सोड्यापेक्षा तेल घातलेलं उत्तम. बघा मी दोन्ही साईडनी छान तळून घेते आहे. याला कुरकुरीत होईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहोत. चला तर आपले बटाटे भजे तयार होत आलेले आहे. आपण हे बाहेर काढून घेणार आहोत. आणि बघा आवडल्यास मला सांगा कसे झाले ते. आणि मुलांना तर ही भजी काय मोठ्यांना पण खूप आवडतात. आणि पावसाळ्याची मजा घ्या आणि बटाटे भज्यांची मजा घ्या. आणि सांगा बटाटे भजे कसे झाले ते. आपण बनवतो आहे कॉर्न पकोडे. बघा पावसाळ्यात तुम्ही बुट्टा नेहमीच भाजून खाता, पण अशा प्रकारे तुम्ही कॉर्न पकोडे करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. चला तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, अद्रक लसणाची पेस्ट, मिरची आणि जिऱ्याची दरदरीत पेस्ट, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. 2 बुट्टेचे दाणे मी काढून घेतलेले आहे. बघा सुटसुटीत मक्याचे दाणे काढलेले आहे. तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ. चला तर आता आपण मक्याचे दाणे घेतलेले आहे. त्यात मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते आहे. आणि मी कढीपत्ता पण चिरून घेते, कारण की अख्खा असला ना की आपण बाजूला काढून ठेवतो. हे आपल्या खाल्ल्या जातं असे बारीक चिरलेला असेल तर कढीपत्ता. त्यात मी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे. त्यावर मी मिरची घालून घेते आहे. बघा मिरची आपल्या टेस्टनुसार घालायची आहे, कमी जास्ती प्रमाणात. त्यावर कोथिंबीर मी भरपूर घालते आहे.
बघा कोथिंबीरनी पण टेस्ट छान येते. आता चवीप्रमाणे मीठ, त्यावर थोडं धनेपूड, थोडं तिखट आणि हळद. आणि मी थोडी सोप घालते आहे क्रश करून. सोपीने ना खूप टेस्टी लागतं. सोप जेव्हा आपल्या दाताखाली येते ना टेस्ट खूप छान लागते कॉर्न पकोडेची. आणि त्यावर आता थोडा ओवा, कारण पावसाळ्यात पोटाला थोडा त्रास होतो, बेसन वगैरे आपण काय खातो, त्यामुळे मी थोडासा ओवा घातलेला आहे. आणि आता हे मी ना छान मॅश करून घेणार आहे हाताने, म्हणजे त्याला थोडं पाणी सुटेल मक्याला. बघा जेवढं जमेल तेवढं तुम्ही मॅश करून घेऊ शकता. आणि त्यावर आता थोडं बेसन पीठ आणि थोडी तांदळाची पिठी हे घालून आपण छान भिजवून घेणार आहोत. बघा जसं लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत. भरपूर पाणी घालायचं नाही आहे, कारण ते आपल्याला पकोडे करून घ्यायचे आहे, त्याचे कॉर्न पकोडे. आणि आपण असं पण करू शकतो की अर्धे कॉर्न मिक्सरमधून काढायचे आणि अर्धे कॉर्न अख्खे ठेवायचे. त्याचे पण आपण त्याच्याही टाईपने पकोडे करू शकतो, पण मी पूर्णच कॉर्न अख्खे ठेवलेले आहे. मी ह्या प्रकाराने दाखवते आहे यावेळेस कॉर्न पकोडे. बघा जेव्हा कॉर्नचे दाणे आपल्या दाताखाली येतात ना, तेव्हा हे पकोडे खूप टेस्टी वाटतात. बघा तर आता आपल्या अशा कन्सिस्टन्सीमध्ये भिजवून तयार आहे डो. आता मी इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात आता आपण पकोडे घालून घेणार आहोत. थोडं पहिले मीडियम फ्लेमवर मी गॅस ठेवते आहे, मधात थोडा वाढवणार आहे. आपल्याला हे खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहे. बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आपण दोन्ही साईडनी हे पकोडे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. आणि माझ्या नवनवीन रेसिपीज, ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स आणि स्पिरिच्युअल ब्लॉग्स बघायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही हे पकोडे नक्की पावसाळ्यात करून बघा. बुट्टा आपल्याला आता वर्षभर मिळायला लागलेला आहे, त्याच्यामुळे त्यात आपल्याला नाविन्य वाटत नाही, पण पावसाळ्यात हे खायला काही मजा वेगळीच असते. बुट्टे आपण भाजून खातो पावसाळ्यात, त्याची मजा काय वेगळी असते. पकोडे करायची आणि ती खायची मजा काही औरच असते. चला तर माझ्या पद्धतीने पकोडे तुम्ही करून बघा आणि घरी सगळ्यांना खायला पण द्या. आणि कसे वाटले ते सांगा. आवडल्यास कमेंटमध्ये सांगा मला कसे झालेले आहे ते. चला तर आता आपले पकोडे तयार झालेले आहे गोल्डन ब्राऊन रंगावर. आता ते आपण काढून घेणार आहोत. आणि हे पकोडे आता मी डिशमध्ये सर्व करणार आहे. हे ग्रीन चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत छान लागतात, किंवा तसे पण ते छान लागतात. चला तर आवडल्यास मला सांगा कसे झाले आपले पकोडे. बाय.